तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधिले या युट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण इंग्लिश ग्रामर मधला अतिशय महत्वाचा व इयत्ता 8वी पासून 12वी पर्यंत हमखास परीक्षेला एका मार्कासाठी विचारला जाणार असा प्रश्न प्रकार म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, अर्थात त्याला उद्गारवाचक वाक्य म्हणतो, ते वाक्य आपण शिकणार आहोत. तर पूर्वी उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय? तर उद्गारवाचक वाक्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याला ज्यावेळेस खूप आनंद झालेला असतो, खूप राग आलेला असतो, हर्ष झालेला असतो, काहीतरी ताण आलेला असतो, त्यावेळेस अचानक आपल्या हृदयातून काहीतरी शब्द बाहेर येत असतात. हे शब्द अचानकपणे येत असतात, ठरवून आलेले नसतात. तर अशा वाक्याला आपण काय म्हणत असतो? उद्गारवाचक वाक्य म्हणत असतो. उदाहरणार्थ समजा आपल्या खोलीमध्ये किंवा आपल्या दारामध्ये खूप मोठा साप निघाला, आपण त्या सापाला म्हणू का थांब 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 थांब, मी आणखीन ठरवलं नाही, मायवो म्हणायचं का बापुरे म्हणायचं नाही. आपोआप आपल्या हृदयातून तशा पद्धतीचे काहीतरी शब्द बाहेर येत असतात आणि अशा शब्दालाच आपण काय म्हणत असतो? एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस किंवा उद्गारवाचक वाक्य म्हणत असतो. परंतु ही झाली उद्गारवाचक शब्द, जसे की अल्लाह, हुर्रा, वा, अशा पद्धतीचे शब्द, गॉड. परंतु वाक्य जर उद्गारवाचक वाक्य कसंही जर ओळखायचं असेल तर सेंटेन्स विच इज स्टार्ट विथ हाऊ ऑर व्हॉट अँड एंड विथ एक्सक्लामेशन मार्क इज कॉल्ड एक्सक्लामेटरी सेंटेन्स. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉट न होते आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते, अशा वाक्याला उद्गारवाचक वाक्य म्हणत असतात. असो, अशा पद्धतीचं तुम्हाला एखादा ॲझॅरिटिव्ह सेंटेन्स येतं, म्हणजे विधानार्थी वाक्य येतं, जसं की यू आर व्हेरी काइंड, आणि कंसामध्ये सूचना येते तुम्हाला मेक इट एक्सक्लामेटरी, मेक इट एक्सक्लामेटरी, म्हणजे दिलेल्या वाक्याला काय करा? उद्गारवाचक वाक्य बनवा. आता मेक इट एक्सक्लामेटरी नावाची सूचना दिसली की अगोदर तुमचं कॉन्सन्ट्रेशन कशावर असलं पाहिजे की त्या वाक्यामध्ये कुठं व्हेरी किंवा अव्हेरी आलं का. कारण ज्या वेळेस तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स करायला सांगितलेलं असतं त्यावेळेस वन नॉट वर्क सेट त्या वाक्यामध्ये कुठं ना कुठं व्हेरी किंवा अव्हेरी आलेलं असतं. आता पहिलं जर वाक्य बघितलं तर पहिल्या वाक्यामध्ये व्हेरी आलेले, मात्र दुसरं जर वाक्य बघितलं तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलेले? व्हेरी आलेले. आणि सगळा मॅटर इथंच आहे, व्हेरी आणि अव्हेरी मध्ये. कशासाठी? एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवण्यासाठी. ज्या वेळेस समजा तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं वाक्य बनवायला सांगितलेलं असतं आणि वाक्यामध्ये व्हेरी आलेलं असतं, फक्त काय आलेलं असतं? व्हेरी, त्यावेळेस एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात हाऊ न करायची. कशाने करायची? हाऊ न करायची. मात्र ज्या वेळेस वाक्यामध्ये अव्हेरी नावाचा शब्द आलेला असतो त्यावेळेस मात्र एक्सक्लामेटरी वाक्याची सुरुवात व्हॉट अन करायची. कशाने करायची? व्हॉट अन. एवढीच गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. ज्या वेळेस विधानार्थी वाक्यामध्ये म्हणजेच ॲझॅरिटिव्ह सेंटेन्स मध्ये व्हेरी हा शब्द आलेला असतो त्यावेळेस एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात हाऊ न करायची. मात्र ज्या वेळेस ॲझॅरिटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्यामध्ये अव्हेरी हा शब्द आलेला असतो त्यावेळेस एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात कशाने करायची? व्हॉट अन करायची. आता काय करायचं? आता व्हेरी आलेले त्याच्यामुळे काय घेतलं आपण? हाऊ. त्याच्यानंतर समोरचा भाग जशाला तसा लिहायचा. समोरचा भाग काय आलेला आहे? फक्त काइंड. त्यानंतर पुन्हा रिवर्स वगैरे टाकायचा, सुरुवातीला यायचा आणि व्हेरी पर्यंत जेवढा काय भाग उरला असेल तो जशाला तसा लिहायचा. काय उरला? यू आर, यू आर. आता इथं मात्र न विसरता उद्गारवाचक चिन्ह द्यायचं, कारण पूर्ण वाक्य केलं तुम्ही आणि या ठिकाणी उद्गारवाचक जर चिन्ह नाही दिलं तर काही त्या वाक्याला अर्थ राहत नाही, म्हणजे ते वाक्य पूर्ण करून सुद्धा चुकल्यावानी. आता खालच्या वाक्यामध्ये बघा, इथं सुद्धा मेक इट एक्सक्लामेटरी नावाची सूचना दिलेली तुम्हाला आणि या वाक्यामध्ये काय आलेले? अव्हेरी आलेले. मी काय सांगितलं? व्हेरी आला असेल तर वाक्य सुरुवात हाऊ न करा, मात्र अव्हेरी आला असेल तर वाक्य सुरुवात कशाने करायची? व्हॉट अन करायची. परत समोरचा भाग जशाला तसा काय आलेले? लकी. त्याच्यानंतर परत मागे यायचं आणि सुरुवातीपासून अपर्यंत जेवढा काय भाग असेल तो जशाला तसा लिहायचा. ही इज. आता इथं लहान लहान गोष्टीची काळजी घ्यायची. इथं वाक्याची सुरुवात ही न झाली होती म्हणून एच कॅपिटल होतं, बरोबर आहे. इथं आता ते मधात आले म्हणून एच कसं घेतलं? स्मॉल लेटर मध्ये घेतलं. आणि शेवटी न विचारता मात्र काय करायचं? उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. जसं की आपण एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर कार्यक्रम अटेंड हो ना हो, लग्न त्या माणसाचं लागू न लागू, आपण जसं जेवल्याशिवाय वापस येत नाही, अगदी तितकंच महत्व या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्हाला आहे. हे जर उद्गारवाचक वाक्याचं जर चिन्ह तुम्ही जर नाही दिलं तर त्या वाक्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. बस याच्यामध्ये जास्त डोकं लावण्याची दुसरी काही एक गरज नाही. सरळ सरळ अव्हेरी किंवा व्हेरी. आता कधी कधी याच्या उलट विचारतात तुम्हाला. आता याच्या उलट विचारतात म्हणजे काय करतात? कधी कधी तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं वाक्य देतात आणि त्याला ॲझॅरिटिव्ह करायला सांगतात. तर त्याच्यासाठी अगोदरच लक्षात ठेवा, एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं ॲझॅरिटिव्ह करत असताना किंवा ॲझॅरिटिव्हचं एक्सक्लामेटरी करत असताना काही रचना महत्वाच्या आहेत. आता विधानार्थी वाक्याची रचना कशी असते? कर्ता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद, त्याच्यानंतर व्हेरी हा शब्द आणि त्याच्यानंतर एखादं कुठलं तरी विशेषण किंवा क्रियाविशेषण आलेलं असतं. ओके. आता याच वाक्याचं जर समजा आपल्याला जर विधानार्थी जर करायचं असेल तर फॉर एक्झाम्पल एखादं वाक्य घेऊ, व्हॉट अ फेमस डॉक्टर
शी इज आणि उद्गारवाचक चिन्ह. व्हॉट अ फेमस डॉक्टर शी इज. किती प्रसिद्ध डॉक्टर आहे ती. म्हणजे एखादी स्त्री बाळातपणासाठी जर तिच्याजवळ गेली तर 100% ती सीझर करते, बरोबर आहे. त्याच्यामुळे ती काय प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीचं डॉक्टर. व्हॉट अ फेमस डॉक्टर सी इज. आता या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला, या ठिकाणी मेक इट एक्सक्लामेटरी आहे सांगणार. हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स ऑलरेडी वाक्य आहे. इथं तुम्हाला ऍझरेटिव सेंटेन्स करावं लागतं. काय सांगतील, ऍझरेटिव सेंटेन्स करावं लागतील. म्हणजे या ठिकाणी सांगतील मेक इट ऍझरेटिव. मेक इट ऍझरेटिव म्हणजे याला काय करा, विधानार्थी वाक्य करा. आता बघा याचं विधानार्थी करत असताना विधानार्थी वाक्य करायचं आहे आपल्याला. विधानार्थी वाक्य सुरुवात कशाने झालेली असते, कर्त्यानं झालेली असते. आता या वाक्यातला कर्ता कुठला आलेला आहे, शी इज. म्हणजे ऑलरेडी आपल्याला सुरुवात कशापासून करावं लागेल, या वाक्याची शी इज पासून. बघा शी इज. आता शी इज नंतर व्हेरी घ्यायचं का अव्हेरी घ्यायचं, हा सुरुवातीचा शब्द सांगाल. या ठिकाणी व्हॉट अ आलेलं आहे. या ठिकाणी जर हाऊ आला असतं तर आपण इथं काय घेतलं असतं, व्हेरी घेतलं असतं. पण या ठिकाणी व्हॉट अ आलेलं आहे त्याच्यामुळे काय करायचं, अव्हेरी घ्यायचं. म्हणजे हा शब्द काढून टाकायचा व्हॉट अ आणि त्याच्याऐवजी काय घेतलं, अव्हेरी. आणि उर्वरित भाग जशाला तसा फेमस डॉक्टर. ओके. काय नाही, उजव्या हाताने खाल्लं तरी पोटात जाणार आहे, डाव्या हाताने खाल्लं तरी पोटात जाणार आहे. म्हणजे असं जर वाक्य दिलं तर त्याचं असं करायचं. आता हेच पडताळून पण बघू शकता तुम्ही. वाक्य कसं पडताळून बघू शकता, वाक्य आपलं वाक्य बरोबर आले का नाही बघा. अव्हेरी आलेलं आहे. अव्हेरीच्या ऐवजी आपण व्हॉट घेणार. व्हॉट अ काय घेणार, व्हॉट अ. व्हॉट अ फेमस डॉक्टर शी इज. व्हॉट अ फेमस डॉक्टर शी इज. म्हणजे टाळा करून बघितलं आपण गणितावानी, आपलं वाक्य बरोबर आलं. पण आता अपवादात्मक परिस्थितीमध्ये कधी कधी कसे वाक्य येत असतात, दोन वाक्य समजावून सांगतो तुम्हाला, ते अतिशय महत्वाचे, ते ध्यानात ठेवा. कधी कधी वाक्यामध्ये फक्त एखादा उद्गारवाचक शब्द आलेला असतो आणि त्याला तुम्हाला विधानार्थी करायला सांगितलं जातं. अशा वेळेस काय करायचं, कर्ता कुठला घ्यायचा आणि सहाय्यकारी क्रियापद कुठलं घ्यायचं हे या ठिकाणी लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं वाक्य दिलेले, हाऊ काइंड. काय दिलेले, हाऊ काइंड आणि शेवटी उद्गारवाचक वाक्य दिलेले आणि याला ऍझरेटिव्ह सेंटेन्स करायला सांगितले. याला काय सांगितलंय, ऍझरेटिव्ह. आता या वाक्यामध्ये कुठला तरी शी इज, इट इज वगैरे काहीतरी करता असायला पाहिजे होता, पण आहे का या ठिकाणी नाहीये. असं जर वाक्य दिलं असेल आणि त्याचं जर ऍझरेटिव्ह करायला सांगितलं असेल तर बिनधास्तपणे न चुकता इट इज करता घ्यायचा. काय घ्यायचा, इट हा करता घ्यायचा आणि इज हे काय करायचं, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. त्याच्यानंतर हाऊ हा शब्द आलेला आहे त्याच्यामुळे काय घेणार आपण, व्हेरी. इट इज व्हेरी काइंड. इट इज व्हेरी काइंड. ठीक आहे. या वाक्यामध्ये जर एखाद्या वाक्यामध्ये कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद आलं नसेल तर काय घ्यायचं, इट इज. किंवा कधी कधी नुसतं असं येते, अ वंडरफुल. अ वंडरफुल आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह आणि कंसामध्ये येतं मेक इट ऍझरेटिव्ह. याला काय करा, विधानार्थी करा. आता याही वाक्यामध्ये कर्ता किंवा सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, कर्ता किंवा सहाय्यकारी क्रियापद नसेल आलं तर बिनधास्तपणे काय घ्यायचं, इट इज. इट इजच्या नंतर काय घ्यायचं, आता अ शब्द आलेला आहे म्हणणार अ व्हेरी. इट इज अ व्हेरी वंडरफुल. ओके. त्या अडचणी याच्यामध्ये कोणाला, तर अशा पद्धतीने जर समजा एखाद्या वाक्यामध्ये व्हेरी किंवा अव्हेरी आला असेल आणि त्या वाक्याचं जर समजा तुम्हाला उद्गारवाचक करायला सांगितलं असेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे करा. आणि जर समजा असं जर उद्गारवाचक वाक्य दिलं असेल आणि त्याचं जर ऍझरेटिव्ह करायला सांगितलं असेल तर अशा पद्धतीने करा. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. जर नसेल कळाला तर मला कमेंटमध्ये सांगा काय नाही कळालं. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.